श्रावण महिन्यातील आज पहिला शनिवार आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की शनिवारचा दिवस हा निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठी जे कोणी शत्रू आपल्याला त्रास देत असतील तर ती शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बघा, शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काहीतरी लाभ किंवा अनुभव देऊनच जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातील पहिल्या शनिवारी करावायचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, त्या वाईट शक्तींचा नाश करतील. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. कित्येक वेळा आपण ज्याला मित्र मानतो तोच आपल्याशी शत्रूसारखा वागतो. कित्येक वेळा आपण ज्याला जीव लावतो, ज्याच्यावर प्रेम करतो, पुढे तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो. बघा, तुमच्या घरात कुणी असेल, तुमच्या नात्यात असं कुणी असेल, शेजारी असेल किंवा मग तुमच्या कुटुंबात असेल, जे सतत तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्याशी वाईट वागत असेल, तर आज या श्रावणातील पहिल्या शनिवारी हा उपाय अवश्य करा. शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे 12च्या आत, शनिवार संपेपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो. नारळ छान पाणीदार असावा. नारळाची खूप सालं असतील तर थोडी काढून घ्या, स्वच्छ पाण्याने धुवा. आता हा नारळ आपल्या देवघराच्या समोर ठेवा. जिथे तुमचं देवघर आहे या देवघराच्या समोर हा नारळ ठेवा. यानंतर एक काळ्या रंगाचा धागा घ्या. एक काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये 7 फूलवाले लवंग बांधा. ज्याला अख्खी फुलं असतात अशी लवंग 7 घ्या. 7ही लवंग सगळ्यात पहिले काळ्या धाग्यामध्ये गुंफा. पहिला लवंग घ्यायचं, धाग्यात बांधायचं, दुसरं घ्यायचं, अशा 7 लवंगा एक एक करत तुम्हाला काळ्या धाग्यात बांधायच्या आहेत. आणि त्यानंतर 7 लवंगांची ही माळ तुम्हाला त्या नारळाला बांधायची आहे. छान नारळाला अशी ती फिरवा, शेवटी त्याला गाठ मारा. ठीक आहे. आता हा नारळ तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. हा नारळ तुम्हाला घरातल्या 4ही कोपऱ्यांना, घरातला शत्रू बाहेरचा कुणी असेल पण तो आपल्या घरात जिथे तुम्ही राहता, बेडरूम असेल काही चालेल, तिथे तुम्हाला फक्त 4 कोपऱ्यांना, 4 दिशांना हा नारळ फिरवायचा आहे. घराच्या बाहेर यायचं, घराच्या मुख्य दारावरून हा नारळ उतरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला या नारळावरती 21 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. दारावरून उतरवल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे समजा माझे सासरे मला त्रास देतात आणि त्यांचं नाव आहे राहुल, तर मी त्यांच्या नावाने मंत्र म्हणणार. तुम्हाला म्हणायचं आहे सर्व नाशनः सिद्धेय, सर्व नाशनः सिद्धेय पीडाय स्वाहा, सर्व नाशनः सिद्धेय पीडाय स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणा. सांगितल्यानंतर हा जो नारळ श्रीफळ आहे हा घराच्या थोडंसं बाहेर घेऊन जा आणि हा नारळ घराच्या बाहेर नेऊन तो फेकून द्या. तो फोडायचा नाही, तर तो फेकायचा. लवंग बांधलेल्या धाग्यासकट हा नारळ घराच्या बाहेर फेकायचा. हा उपाय तुम्ही श्रावणातील 4 शनिवार पण करू शकता किंवा श्रावणातील 1 शनिवार पण करू शकता. बघा, तुम्ही 1 शनिवार हा उपाय करून बघा. त्या नारळासोबत आणि त्या लवंगांसोबत तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, जे काही वाईट आहे ते सगळंच्या सगळं त्या नारळासोबत घराच्या बाहेर फेकलं जाईल. घरात येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवा आणि मग बाकीचं जे काही कार्य असेल ते तुम्ही करा. हा उपाय तुमच्या शत्रुबाधेला किंवा जी व्यक्ती त्रास देत आहे, जी व्यक्ती रडवत आहे, जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत आहे, तर तुमच्या या समस्येला कायमचं संपवेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे. समजा तुम्हाला खूपच त्रास होतोय, घरात सतत आजारपण आहे, घरात लक्ष्मी टिकत नाही आहे, पैसा येत नाही आहे, पैशांची कुठलीच समस्या तुमची संपत नाही आहे,
तर त्यासाठी आज या शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। रात्री 12च्या कुठल्याही वेळात हा उपाय करा। थोडेसे काळे तीळ उजव्या हातात घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये 7 काळे अख्खे मिरी ठेवायचे आहेत, त्याच्यावरती 2 फुलवाले लवंग ठेवायचे आहेत, यामध्ये तुम्हाला 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि थोडीशी मोहरी ठेवायची आहे। काळी किंवा पिवळी जी कुठली असेल ती थोडीशी मोहरी ठेवायची आहे। सांगितलेलं सगळं साहित्य उजव्या हाताच्या मुठीमध्ये बंद करायचं आहे। हे साहित्य तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा ओवाळायचं आहे। बघा, उजवीकडून किंवा डावीकडून कुठूनही तुम्ही फिरवा, पण स्वतःवरून ते ओवाळा। समजा तुमची मुलं आजारी आहेत, मुलांसाठी हा उपाय करताय तर मुलांवरून ते ओवाळा। पतीसाठी करताय तर पतीवरून ते ओवाळा। ज्या व्यक्तीसाठी करताय, स्वतःसाठी किंवा अन्य कुणासाठीही, ज्यांचे खूप शत्रू आहेत, आजारपण आहे, अशा कुठल्याही व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा ते ओवाळायचं आहे। आणि तुम्हाला थोडासा कापूर पेटवायचा आहे। एका भांड्यात कापूर पेटवायचा आहे आणि घराच्या बाहेर हे भांडं ठेवायचं आहे। हे ओवाळल्यानंतर तुम्हाला हे सगळं त्या पेटत्या कापरामध्ये फेकायचं आहे, सोडायचं आहे। बघा, हा उपाय तुम्हाला आजारपणातून मुक्तता मिळवून देईल, निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर करून देईल। जी काही सतत तुम्हाला वाईट शक्ती त्रास देत होती, कुणाचीही नजर लागत होती, काही पण असेल वाईट साईड, तुम्हाला, तुमच्या मुलांना, पतीला, घराला, कुणालाही, ते सगळे या शनिवारमध्ये, या उपायामध्ये पूर्णतः समाप्त होईल। तिसरा उपाय जो आहे, हा तिसरा उपाय सुद्धा शत्रुबाधा दूर करण्यासाठी आहे। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू। आपल्या घरात लिंबू असतंच, नसेल तर दुकानातून खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक लिंबू खरेदी करून आणायचं आहे। लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे। लिंबाच्या एका बाजूला तुमचं नाव आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। कुठल्याही रंगाच्या पेनाने तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। एका बाजूला तुमचं आणि एका बाजूला शत्रूचं नाव। आता तुम्हाला एक लोखंडी वस्तू, एखादी सुई असेल, काही असेल, थोडंसं असं धारधार वगैरे छान, ते घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला ते तुमच्या बाजूला, जिथे तुम्ही त्या लिंबावर तुमचं नाव लिहिलंय तिथे टोचायचं आहे आणि सेकंड टाइम तुम्हाला शत्रूकडे ते काढायचं आहे। म्हणजे आरपार गेलं पाहिजे असंच काहीतरी घ्या। आता तुमच्या नावावरून तुम्हाला शत्रूच्या नावावरून ती लोखंडी वस्तू किंवा तो लोखंडी तार, खिळा जे घेतले ते बाहेर काढायचं आहे। आता तुम्हाला हे तुमच्या घरामध्ये रात्रभर ठेवायचं आहे। संपूर्ण शनिवारची रात्र संपेपर्यंत तुम्हाला हे तुमच्या घराच्या दक्षिण भागात कुठेही ठेवायचं आहे। सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठून तुम्हाला अंघोळीच्या पण अगोदर हे लिंबू, ज्याला आपण लोखंडी वस्तू टोचलेली आहे, हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ते त्या लोखंडी वस्तू सगट घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे। जसं हे तुम्ही घराच्या बाहेर टाकाल, फेकाल, तसं त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पूर्णतः संपेल। खूप साधे, खूप सोपे उपाय आहेत बघा। यातील एक उपाय केला तरी खूप आहे। शक्य असेल तर तुम्ही सगळे करा, पण एक तरी आज श्रावणातील या पहिल्या शनिवारी नक्की करा।